प्रकरण 3. आग्र्याहून सुटका. नजरकायदेत मुख्यत्वे महाराज होते. महाराजांच्या सेवकांना, शंभूराजांना व अन्य मंडळींना बाहेर जाण्यास बंदी नव्हती. महाराजांनी आपली संपूर्ण सेना व लवाजमा राजगडाकडे परत पाठवला. मोजकी मंडळी जवळ ठेवली होती. येथून सटकण्याचा योग्य मार्ग महाराज पाहत होते. इतक्यात कल्पना सुचली. तो श्रावण महिना होता. श्रीकृष्ण जन्माचा मोठा उत्सव उत्तरेकडे होत असतो. त्यानिमित्त महाराजांकडून बादशहाच्या परवानगीने रोज मिठाईचे पेटारे फकीर, बैरागी इत्यादींना वाटण्यासाठी बाहेर पडू लागले. 17 ऑगस्ट 1666 शुक्रवार होता. बादशहा व सर्व अधिकारी जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी गेले. ती वेळ साधून महाराज शंभूराजांसह पेटाऱ्यातून बसून युक्तीने बाहेर पडले. हिरोजी फर्जंद महाराजांच्या जागी झोपून राहिला होता. त्यामुळे महाराज बाहेर पडल्याचे कुणालाच कळले नाही. कवी कलश आणि कायस्थ सक्सेना हे 2 उत्तर भारतीय पुरुष महाराजांनी आपल्या सेवेत ठेवले होते. ते त्याच परिसरातील असल्यामुळे उत्तम माहितगार होते. गावाबाहेर 3 कोसावर पेटारे आले. तेथे घोडे सिद्ध ठेवण्यात आले होते. त्यानंतर स्वार होऊन शंभूराजांसह महाराज मथुरेकडे निघाले. कवी कलश, कायस्थ सक्सेना, निराजीपंत, दत्ताजीपंत, बाजी जेधे इत्यादी मंडळीही मथुरेस आली. मोरोपंत पेशव्यांची बहीण मथुरेस काशीपंतांना दिली होती. तेथे सर्व मंडळी थडकली. शंभूराजांना काशीपंतांकडे ठेवून महाराज निराजीपंत इत्यादींसह बैरागी वेशात राजगडास सुखरूप परतले. इकडे महाराजांचे उर्वरित सेवक वर्ग हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, त्रिंबकपंत, रघुनाथपंत इत्यादी मंडळींना आग्र्यातून सुखरूप बाहेर काढण्याचे काम कवी कलश आणि कायस्थ सक्सेना हे करणार होते. त्यासाठी नियोजित गुप्त जागी ते वाट पाहत बसले होते. पण महाराजांना मार्गी लावून ते परत येईपर्यंत महाराज पळून गेल्याची बातमी आग्र्यात पसरली. शहराची नाकेबंदी करण्यात आली आणि कसून शोध करण्यात आला. तेव्हा वरील सर्व मंडळी सापडली. त्यांचा खूप छळ करण्यात आला. पण कुणीही तोंड उघडले नाही आणि शिवाजी महाराजांबद्दल काहीही सांगितले नाही. महाराजांची मुक्तता होऊन ते सुखरूप राजगडावर परत आल्यामुळे राजगड आनंदाने डोलत होता. पण महाराजांनी शंभूराजांचे वाटेत निधन झाल्याची कंडी पिकवून दिली. त्यांचे और्ध्वदेहिक म्हणजेच उत्तर कार्य सुद्धा केले. त्यामुळे ही बातमी आग्र्याला पोहोचून शंभूराजांचा शोध कोणी घेतला नाही आणि नसता ससेमिरा त्यांच्या मागे लागला नाही. महाराजांनी राजगडावर परत येताच मथुरेला दूत पाठविले आणि शंभूराजांना घेऊन दक्षिणेस येण्याची काशीपंतांना सूचना केली. 9 वर्षाच्या शंभूराजांना बरोबर घेऊन कृष्णाजीपंत, लक्ष्मीबाई आणि त्रिमलपंत पिंगळे दक्षिणेस यायला निघाले. वाटेत शंभूराजे हे आपलेच पुत्र आहेत असे त्यांनी त्यांना वारघवले. मराठ्याचा मुलगा या ब्राह्मण कुटुंबात कसा असे कुणालाही वाटू दिले नाही. शिवाय मथुरेतल्या वास्तव्यात त्या ब्राह्मण कुटुंबात ते ब्राह्मण मुलाप्रमाणे सांभाळले गेले. 2 महिने पायी प्रवास मजल दर मजल करीत 20 नोव्हेंबर 1666 ही मंडळी राजगडावर येऊन पोहोचली. शंभूराजे सुखरूप परत आलेले पाहून त्यांच्या सापत्र मातांना आणि विशेष तर त्यांच्या आजीला, जिजाऊसाहेबांना आनंदाचे भरते आले. शिवरायांच्या धीट कल्पकतेचा सर्वांनाच प्रत्यय आला. सारा राजगड आनंदाने नाचू लागला. शंभूराजांच्या जीवनातील हा 8 महिन्याचा कालखंड त्यांना खूप काही शिकवून गेला. यापैकी 5 महिने तर ते प्रत्यक्ष महाराजांच्या सहवासात राहून राजकीय तालीम घेत होते. महाराजांचे शौर्य, धैर्य, कल्पकता, वैभव, वैराग्य, राजकारण, गनिमी कावा, स्वकीय परकीय श्रेष्ठ कनिष्ठांची वागणुकीची रीत हे लाख मोलाचे शिक्षण शंभूराजांना या अवधीत मिळाले. त्याचबरोबर सामान्य मध्यमवर्गीयांचे जीवन, साधेपणा, धर्मनिष्ठा, आचारशुद्धता, पापभीरुता, ज्ञानलालसा इत्यादी गोष्टीही त्यांना सानुभव शिकायला मिळाल्या. अर्थात त्यामुळे 9 वर्षाचा बालक विचाराने आणि अनुभवाने प्रौढ बनला.